नंदुरबार पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्य सोनसाखळी चोर टोळी गजाआड, 18 गुन्हे उघड. नंदुरबारसह महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात धूम स्टाईलने सोनसाखळी चेन स्नॅचिंग चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी बीड येथून 2 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 5,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या अटकेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकूण 18 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी गुन्हेगारांना पकडण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे बीड जिल्ह्यातील दगडी शाहजहानपूर येथून राहुल राजाराम गायकवाड वय 22 आणि अविनाश नवनाथ टिळकर वय 22 या दोघांना ताब्यात घेतले. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त व 18 गुन्हे उघड. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी नंदुरबार शहरातील 5 गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून 4,18,200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली 1,25,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 5,43,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यातील गुन्ह्यांची कबुली. यात आरोपींनी नंदुरबारमधील 5 गुन्ह्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मिळून 13 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तसेच मुख्य आरोपी राहुल गायकवाड याच्यावर यापूर्वी सोलापूर येथे सोनसाखळी चोरी व दरोड्याचे 4 गुन्हे दाखल आहेत. या अत्यंत आव्हानात्मक आणि गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्वक तपास करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.